चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत तीनही दलांची आर्थिक परिषद झाली। यात संरक्षण विभागाच्या आर्थिक बाबींवर विचार-विनिमय करण्यात आला। या उच्चस्तरीय परिषदेत संरक्षण मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी, संरक्षण लेखा विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते। या बैठकीनंतर सर्व सशस्त्र दलांकडे आव्हानांवर मात करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणं असायला हवीत, असं एअर व्हाईस मार्शल अनिल सभरवाल यांनी सांगितलं। पण सर्व ही अत्याधुनिक उपकरणं खूप महाग आहेत। आम्हाला परदेशी खर्चावर अवलंबून राहावं लागतं। त्यामुळे आपल्याला आत्मनिर्भर होण्याची आवश्यकता असून पैसा खर्च करण्यासाठी आम्ही सर्व गोष्टींचा विचार करत असतो। आपण सर्व बारकावे समजून घेतले तर पैशाचा वापर करण्यासाठी आम्ही अधिक सक्षम होऊ, असं अनिल सभरवाल यांनी सांगितलं। देशासमोरील सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी सशस्त्र दलांनी क्षमता विकसित करणं आवश्यक आहे। या क्षमतांची निर्मिती करताना मोठा खर्च येतो, त्याचा इतर खर्चाशी समतोल साधता गेला पाहिजे, असं यावेळी नौदलाचे उपप्रमुख कृष्णा स्वामीनाथन यांनी सांगितलं।